मी सध्या लातूर जिल्ह्यातील किनगाव या ठिकाणी आहे आणि काही शेतकऱ्याचे जे खात्यामध्ये जे पैसे पडलेले आहेत आणि जे शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पडले नाहीत तशा ठिकाणी मी आता सध्या उपस्थित आहे। हे जे किनगाव आहे आणि इथले काही शेतकरी माझ्याबरोबर आहेत। काय सांगाल आपण, तुम्हाला पैसे किती मिळाले? आम्हाला आणखीन 1 रुपयाही मिळालेला नाही आणि आपल्याला मुख्यमंत्री साहेब सांगतात की KYC रद्द करण्यात आलेली आहे आणि ज्या व्यक्तीने KYC केली आहे त्या व्यक्तींना फक्त पैसा यायला आहे आणि ज्या व्यक्तीने KYC केलेली नाही त्यांना आणखीन 1ही रुपया सरकारची मदत मिळालेली नाही। आणि मुख्यमंत्री साहेब तर म्हणतात की आता KYC कुणी करायची गरज नाही, सरसकट मदत दिली जाईल। पण जे लोकांनी KYC केले आहेत त्यांना कुणाला 8.5, कुणाला 10, कुणाला 6 ही अशी मदत येऊ लागलेली आहे। मदत ही सरसकट तर काही येईच ना कुणालाच। आणि 2 हेक्टरची मर्यादा आहे। गेल्या वर्षी नुकसान कमी असताना शासनानं 13,500 रुपये हेक्टरी दिले। ह्या वर्षी नुकसान जास्त आहे शेतकऱ्याचं आणि शासनानं मदत कमी जाहीर केली, ही आम्हाला दुःख आहे, बाकी काही नाही। आणखी काही शेतकरी आहेत। काय सांगाल, आपलं नाव काय? सर मला सांगा, मी व्यंकटेश दिलीपराव मुंडे आहे। माझी 25 एकर जमीन आहे। माझ्या खात्यावर कुठलंही अनुदान आलेलं नाही आहे। मी KYCसाठी 100 रुपये दिलेले आहेत। माझी KYC झालेली आहे। मला सांगा, मी 3.5 लाख रुपये खर्च केलेला आहे आणि मला तुम्ही देताय 8,500 रुपये हेक्टरी, तेही 2 हेक्टरची मर्यादा। तुमच्या 17,000 माझं कसं होईल हे तुम्ही सांगावं शासनाने आणि मी कसं तेवढ्यामध्ये हे करावं। माझ्या आज जरी तुम्ही शेतात येऊन बघितलं तर पाणी आहे सोयाबीनमध्ये, आणखी नाही। आणि 5,000 रुपये बॅग, 5,500, 6,000 बॅग काढतायत सोयाबीन काढणारे। काय मला सांगा, मला काय उरावं त्या सोयाबीनमध्ये? तुम्ही सांगा, शासनाने हे सगळं बघावं आणि शेतकऱ्यांना काहीतरी करून यामध्ये वाढवून मदत वाढीव द्यावी। तुम्ही गेल्या वर्षीपेक्षा सगळं एक यांनी हे केलेलं आहे। हे कसं नियम कोणी लावले, कशामुळं केलं आहे? तुम्ही सगळ्या अनुदान हे केलं, कॅन्सल केलं आणि एकच केलं, त्यातही तुम्ही 8,500 रुपये देताय। काय नियमाने देता हे 8,500? कसं यात शेतकऱ्याचं व्हावं आणि का शेतकरी यामध्ये आत्महत्या करणार नाही, मला तुम्ही सांगावं। शासनाचे काही पैसे मिळालेत का? नाही शासनाचे काही पैसे मिळाले? KYC केली होती का? केलती ना, तरी पण भेटलं नाही भेटायला। जंट खाता असल्यानं भेटाय नाही, तर 1 रुपया बी नाही भेटत। आणखीन काही शेतकरी आहेत, काय सांगाल? सांगायचं म्हणजे ही तुटपुंजी मदत, जे की शेतकरी वारला तर त्याच्या कपड्याला पुरणार नाही, त्याच्या अंत्यविधीला पुरणार नाही, एवढं शासन भरघोस शेतकऱ्याला मदत करते। आणि दुसरी गोष्ट, ज्यांना आम्ही निवडून दिलं ते आमदार असतील, खासदार असतील, हे आमच्या शेताच्या बांधावर आलेले नाहीत। आमचे खासदार शिवाजीराव काळगे साहेबांना आम्ही जीवाचं रान करून मतदान केले, अजून त्यांची किनगावला भेट नाही। आणि एक विनंती आमची शेतकऱ्याकडून तळमळीची अशी आहे, आमदार खासदार असतील, मिनिस्टर असतील, ह्यांनी 10 ते 12% घेतल्याशिवाय निधी देत नाहीत। आणि ह्यांनी 2% जर दिले त्याच्यामधले, तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं 35,000 कोटी रुपये कर्ज माफ होऊन जाईल, असं वैयक्तिक माझं शेतकरी ह्या नात्यानं मत आहे। किती तुम्हाला अनुदान किती पडलं? 10,000 रुपये अनुदान पडले 2 हेक्टरला। जमीन किती आहे तुम्हाला? जमीन 5 एकर, मला माझ्या दोन्ही मुलाला 5-5 एकर आणि मिसेसला 5 एकर। मिसेसला पडले 8,500 आणि मला पडले 10,000, अजून 7,000 रुपये ह्याच्यामध्येच घाटा आहे। पण हे जे मदत दिली शासनाने, याच्यामध्ये समाधानी आहात का? बिलकुल नाही, शासनानं वापस घ्यावी, आम्हाला गरज नाही त्या मदतीची। तुटपुंजी मदत भीक दिल्यासारखं शासन देते शेतकऱ्यांना आणि इकडे सांगतात लोकांना सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे। त्यांच्या पायाखाली माती आता सरकत आहे येणाऱ्या निवडणुकीसाठी। एकही शेतकरी त्यांना तळमळून मतदान करणार नाही। पण शासनाकडून पंचनामे करण्यात आले शेतीच्या? बिलकुल नाही, त्यांनी जाग्यावर बसून केल्यात आणि किनगावचे त्यांनी निधीच मागितलेला आहे 63%। आता वाढीव दिलाय असं आजच ऐकलं मी, आणि असं निदर्शनाला आलं की आता 95% नुकसान झालंय, अजून तुम्हाला काही येतील असं कर्मचारी अधिकाऱ्याचं म्हणणं येते। आमदार खासदारपेक्षा कर्मचारी गेंड्याच्या कातड्यासारखे घट्ट झाल्यात,
खुर्च्या सोडायला तयार नाहीत, हालायला तयार नाहीत. शेतकरी गेला तर त्याला बोलायला कुणी तयार नाही. जसं काय ह्यांच्या बापाची जहागिरी आहे. अधिकारी कर्मचारी जे आहेत ते एकदा जर उद्रेक झाला नेपाळसारखा तर ह्यांना रान पुरणार नाही पळायला. रोडवर जर शेतकरी शेतमजूर उतरले तर सरकारला सळू की पळू करून सोडतील. आणि ती वेळ जवळ आलेली आहे, ही सरकारनं जाणून घ्यावी. नेपाळसारखा उद्रेक झाल्यानंतर शासनाला काही सुधारणार नाही अशा प्रकारचा शेतकऱ्यातून संताप व्यक्त केला जातोय. असलम शेख, न्यूज 15 मराठी, लातूर. महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज 15 मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा. तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका. न्यूज 15 मराठी, आवाज जनसामान्यांचा.